चिखलीत काँग्रेसच्या मॅरेथॉन दरम्यान लागलेल्या बॅनरची जोरदार चर्चा। चिखली शहरात आज काँग्रेस पक्षातर्फे धावतो मी वोट चोरी रोखण्यासाठी या घोषवाक्यासह मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। मात्र या स्पर्धेदरम्यान शहरातील प्रमुख ठिकाणी लावलेल्या बॅनरमुळे राजकीय वातावरण तापले असून संपूर्ण शहरात यांची जोरदार चर्चा रंगली आहे। मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन हे बॅनर फाडून टाकल्याचेही सांगण्यात येत आहे। या घटनेवर प्रतिक्रिया देताना माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे व मनसे शेतकरी जिल्हा संघटक शैलेश गोंदणे यांनी आपापली भूमिका स्पष्ट केली आहे। दरम्यान या प्रकरणामुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून पुढील काही दिवस ही चर्चा चिखलीत रंगण्याची शक्यता आहे। प्रेस रिपोर्ट न्यूजसाठी सोहेल शेख, चिखली। आज देशाची लोकशाही वाचवण्यासाठी, देशाचं संविधान वाचवावं म्हणून एक स्पर्धा आम्ही ठेवलेली होती। खरं तर याला देशातल्या सर्व पक्षीय, सर्व धर्मीय सगळ्यांचं समर्थन पाहिजे। कुणाला वाटत नाही या देशाची लोकशाही वाचवा म्हणून, कुणाला वाटत नाही की वोट चोरी रोखावी म्हणून, पण असं असताना देशाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असलेल्या या कार्यक्रमाच्या मध्ये काही व्यक्तिगत पद्धतीचे बॅनरबाजी करून या कार्यक्रमामध्ये अडथळा निर्माण करण्याचं काम विरोधकांनी केलं होतं, काही समाजकंटकांनी केलं होतं। आणि खरं तर जेव्हा आमचा कार्यक्रम आहे तेव्हा त्या कार्यक्रमामध्ये अडथळा निर्माण करायचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर तो योग्य नाही, कारण त्यांचेही कार्यक्रम होतात, त्यांचे मंत्री येतात, मुख्यमंत्री येतात, मोठमोठे पदाधिकारी येतात। आम्ही कधीही त्याच्यामध्ये कुठेही बॅनरबाजी करत नाही, विरोध करत नाही। लोकशाही या प्रत्येकाला आपापलं अधिकार आहे। तुम्ही तुमचे मत मांडा, आम्ही आमचे मांडू। तुमच्यामध्ये येऊन आम्ही कधी रोखतो का, कधी थांबवतो का? हा नीचपणा आहे, हा क्षुद्रपणा आहे। आणि ज्या कोणी मूर्खांनी हे केलं असेल त्यांचा आम्ही निषेध करतो। आणि खरं तर पोलिसांनी तातडीने अशा पद्धतीने जर कोणी चुकीचे बोर्ड लावत असेल तर ते जप्त करायला पाहिजे होते, पण पोलिसांनी ते काम केलं नाही। ते शेवटी आम्हाला आणि आमच्या कार्यकर्त्यांना करावं लागलं, नाईलाजाने करावं लागलं। आणि हे सांगतो की आता यापुढे त्यांचा एखादा कार्यक्रम होऊ द्या, मग आम्ही दाखवू की कशा पद्धतीने कार्यक्रमामध्ये विरोध कसा करायचा किंवा अडथळे कसे आणायचे। आमच्यामध्ये पण ती ताकद आहे, आम्ही पण दाखवू शकतो असं आम्हाला कळलं। आणि सर आपण पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यासाठी आलात, काय सांगणार जनतेला? मी धावतो शेतकऱ्यांच्या बँक बुडवण्यासाठी, मी धावतो शेतकऱ्यांचे कर्ज फेडण्यासाठी, अशा पद्धतीचे कारखाना वाचवण्यासाठी मी धावतो, कारखाना वाचवण्यासाठी अशा प्रकारचे काही मी बॅनर नगरपालिकेकडून रीतसर 30 तारखेपासून तर 1 तारखेपर्यंत रीतसर परवानगी घेऊन पैसे घेऊन मी बॅनर काल रात्री 1:30 वाजेपर्यंत लावून घेतले। आणि आज सकाळी मला मी बघितलं तर माझ्या कानावर मला फोन आले की तुमचे बॅनर फाडणं चालू आहे। मी प्रत्यक्ष बघितले तर आपल्या जयस्तंभ चौकापासून तर BDCC बँकेपर्यंत जे लावलेले बॅनर होते ते फाडलेले होते। आणि ज्यावेळेस मी पाहिले त्यावेळेस राहुल बोंद्रे, राहुल चौडतकर, नितीन वाघ, कैलास जंगले, शेखर देशमुख आणि त्यांच्यासोबत असलेली इतर 8-10 व्यक्ती बॅनर फाडताना माझ्या नजरेत आले। त्या बॅनरवर कुठल्याही प्रकारचं कोणाचंही नाव नव्हतं, त्या बॅनरवर कोणत्याही पक्षाचं नाव नव्हतं। आणि एक शेतकऱ्यांची बँक तुम्ही डुबवली, शेतकऱ्यांच्या नावावर तुम्ही खोटं कर्ज माफ करून घेतलं, ते पैसे तुम्ही हडपले, शेतकऱ्यांची सूतगिरणी तुम्ही हडपली, शेतकऱ्यांचा साखर कारखाना तुम्ही हडपला। आणि लोकशाही पद्धतीचं जेव्हा तुम्ही संविधानाचं आणि लोकशाहीचं जेव्हा तुम्ही बळेजाव करता तर लोकशाहीच्या मार्गाने, संविधानाच्या मार्गाने तुम्ही घेतलेलं कर्ज भरायला पाहिजे होतं, ते भरलं नाही। आणि शेतकऱ्याच्या हिताचं जर मी बॅनर लावून राहिलो शैलेश गोंदणे आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकार कोणाचं नाव नाही तर इतकी मिरची तुम्हाला लागायचं काम नाही। आणि हे बॅनर फाडताना तुम्ही जर तुमच्या स्टेटमेंटमध्ये देता कोणातरी मूर्खानं केलं तर तुम्ही महामूर्ख ठरलात की तुम्ही बॅनर फाडून सिद्ध करून दिलं की मी बँक बुडवली, मी साखर कारखाना बुडवला, मी सूतगिरणी बुडवली आणि स्वतः संविधान आणि लोकशाही आणि संविधानाचं तुम्ही अपमान केलं, असं माझं ठोक म्हणणं आहे। त्याबाबत दुसरे महत्त्वाचा विषय की आज सन्माननीय तुमचे अध्यक्ष, त्यांचा वाढदिवस आहे,
त्यांच्या वाढदिवसासाठी तुम्ही बॅनरची परवानगी घेतली आणि त्या बॅनरवर तुम्ही लिहिलं की मी धावतो वोट चोरीसाठी. वोट चोरीचं असं कुठल्याही प्रकारचं आजपर्यंत असं सिद्ध झालेलं नाहीये, तरी तुम्ही वोट चोरीबद्दल असं लिहिता. मग आम्ही जर लिहिलं की तुम्ही बँक डुबवली आणि बँक वाचवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे पैसे वाचवण्यासाठी तुम्ही मॅरेथॉन करता किंवा धावता, तुम्हाला एवढी मिरची लागायची गरज नाहीये. तरी मी या संदर्भात विहितसर तक्रार चिखली पोलीस स्टेशनला दाखल केलेली आहे. सन्माननीय ठाणेदार साहेबांना माझी विनंती आहे की या सगळ्या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन सीसीटीव्ही फुटेज पाहून चिखली शहरातील पत्रकारांच्या, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या चॅनलच्या फुटेज पाहून संबंधितांवर गुन्हे दाखल करावे.